आपल्याकडे आता पुढची बातमी येते तीही अत्यंत महत्त्वाची आहे। ती आहे एका पैलवानाच्या संदर्भातली। पैलवान हर्षवर्धन सदगीर यानं थेट राज्य सरकारला अशी विनंती केली आहे की आपण पैलवान आहोत हे सिद्ध झालं असल्यानं आता आपल्याला नोकरी मिळायला हवी। हर्षवर्धन सदगीर यानं डबल महाराष्ट्र केसरी पदक प्राप्त केलंय। दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाल्याच्या नंतर हर्षवर्धन हा दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचला। पैलवानानं आपली क्षमता सिद्ध केलेली आहे, तेव्हा आता सरकारनं त्यांचा शब्द पाळायला हवा अशी मागणी या निमित्तानं केली गेली। आमचे सहकारी रोहन कदम यांनी हर्षवर्धन सदगीरशी केलेली ही बातचीत आपण ऐकणार आहोत। वाघोलीमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा हर्षवर्धन सदगीर दगडूशेठ बाप्पाच्या चरणी आलेला आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद जो आहे तो हर्षवर्धन यांनी घेतलेला आहे। डबल महाराष्ट्र केसरी ठरला आहात, कसा होता हा सगळा अनुभव? कारण का तुम्ही काही दिवस पहिलवान नाही अशी टीका तुमच्यावरती होत होती, तुम्ही पुन्हा स्पर्धेमध्ये उतरला आणि जिंकला। नक्कीच 2026चा किताब जिंकल्यानंतर बाप्पांच्या चरणी आल्यानंतर खूप मनाला भारी वाटलं। काल पण खूप आनंदी होतो आणि जी मागे टीका होत होती त्या म्हणजे स्पोर्ट्समॅनच्या एक जीवनात ह्या अशा होतच राहतं, ही मला पण अनुभव होता। पण मध्यंतरीच्या काळात मला ती खूप सहन करावं लागलं, कारण डाऊनफॉल मध्ये होतो काही गोष्टीमुळं। आणि पण मी ते एक म्हणजे कानाडोळा केला त्याला किंवा साईडला केलं आणि मेहनत करत राहिलो। जी हार आली जीत आली ती करत राहिलो, तसं काय वेगळं मानलं नाही आणि मेहनत करत राहिलो। आणि मी मनाला ठाम मानलं होतं की मला काहीतरी करूनच दाखवायचं यावरची, आणि तशा पद्धतीने प्रॅक्टिस केली। काकासाहेबांनी जसं सांगितलं तसं करत राहिलो आणि किताब जिंकला। पण तुम्ही ही मानाची गदा तर पटकावलीत, परंतु हे सगळं होत असताना तुम्ही सांगितलं की मी आता कुस्ती थांबवतोय, मॅटवरची कुस्ती मी थांबवतोय, हा निर्णय का घेऊ वाटला तुम्हाला? नक्कीच त्या काळात जे होत होतं माझ्या भावना, किंवा नोकरी नाही मिळाली किंवा कुस्तीतून म्हणजे मला नोकरी अपेक्षा होती सरकारकडून, ते भेटले नाही, त्या भावनेच्या भरात मी ती गोष्ट बोललो। पण शेवटी निर्णय मी काकासाहेबांच्या पुढे जाऊ शकत नाही, गुरुवरांच्या। ते म्हटले खेळावं लागणार तर मी पुढे परत तयारी करेल, जो बी माझा रिझल्ट येईल त्याच्यानुसार मी तयारी करत राहील जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत। ते बोलले ठीक आहे आपल्याला थांबायचं इथं, तर शेवटी निर्णय त्यांचा अनुभव खूप मोठा आहे तर थांबू शकतो। हे होते हर्षवर्धन सदगीर, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरीचा किताब जो आहे तो त्यांनी जिंकलेला आहे आणि महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्यानंतर ते आता दगडूशेठ चरणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन संदीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।